बीडच्या आडस गावात ग्रामपंचायतीसमोर महिलेनं आमरण उपोषण केलंय। ग्रामपंचायतीतील विकास कामांच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली। बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची पावसामुळे चाळण झाली आहे। अशात रस्ता दुरुस्तीची मागणी करून रास्ता रोको करण्यात आलाय। बांगलादेशींना बनावट रेशन कार्ड देणं तिघांना भोवलं। या प्रकरणी 3 जणांना एटीएस कडून भिवंडीतून अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये भर पावसात पोलिसांनी 3 तास आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली। यावेळी गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आलं। बीडच्या अंबेजोगाई शहरात तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 12 तलवारी जप्त करण्यात आल्या। मुसळधार पावसामुळे वर्ध्याच्या वायगाव बोरगाव मार्गावरील पूल वाहून गेलाय। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली। बुलढाण्यावरती धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं। या धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। सोयगाव तालुक्यात नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे नदीचं पाणी शेतात जाऊन अतोनात नुकसान झालंय। अशातच शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिर्डीत सपत्नीक साई समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान झालं। अशात हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बातमी 36 जिल्ह्यांची पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। संजय राऊत सत्र न्यायालयात दाखल। कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांसह 5 जणांवरती आरोप होणार निश्चित। संजय राऊत, अंबादास दानवे विधानसभा अध्यक्षांवरती दबाव टाकतायत। दोघांवरती कारवाई करावी। नितेश राणेंचं विधिमंडळ सचिवांना पत्र। अजित पवारांसोबत जाणार नाही तर सत्तेसाठी हाजी करणाराही मी नाही। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला। अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार। तर आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट। प्रसाद खाल्ल्यानं 46 जणांना विषबाधा। नांदेडच्या किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावातील घटना। सर्वांची प्रकृती स्थिर। नागपुरात पूरपरिस्थितीमुळे 5 जणांचा मृत्यू तर 5,000 घरांचं नुकसान झाल्याचा अंदाज। मनपा आणि जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरू। या बुलेटिनमध्ये बातमी 36 जिल्ह्यांची पाहणार आहोतच, मात्र त्याआधी नागपुरातनं एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुरामध्ये 500च्या वर कारचं नुकसान झालंय नागपुरात, तर 1000च्या वर बाईक्सचं नुकसान झालंय। आजपासून विमा सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे। तर शहरातील पुरामध्ये नुकसान झालेल्या कार दुरुस्तीसाठी 1.5 ते 2 महिने लागणार आहेत। अनेक वस्त्यांमध्ये पार्किंगमध्ये पाणी गेल्यामुळे कारचं नुकसान झालंय। पुरामुळे विविध भागातील कारचं मिळून 100 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालंय नागपुरात। विमा सर्वेक्षण झाल्यानंतर कारच्या दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। नागपुरात अंबाझरी, शंकरनगर, हजारी पहाड, बर्डी या परिसरात कारचं सर्वाधिक नुकसान झालंय। ही अवस्था आहे सध्या लोकांच्या 4 चाकींची। पुरामध्ये 4 चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराचं पाणी आणि मातीचा गाळ हा संपूर्णपणे वाहनामध्ये जाऊन अडकलाय आणि घरात सुद्धा पूर्णपणे हा चिखल आणि माती आहे। आणि आता पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे। हिंगोली शहरासह सेनगाव, गोरेगाव, औंढा, नागनाथ या भागामध्ये पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। लाख येथील मधोमती नदी दुथडी भरून वाहतीये। विधानसभा अध्यक्षांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावरती विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी नितेश राणेंनी केली। या संदर्भात त्यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिलं आणि लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावरती तत्काळ बंदी आणणं गरजेचं आहे, असं नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय।
मी शरद पवारांचा पक्का शिलेदार असून अजित पवारांसोबत जाणार नाही, सत्तेसाठी कुणाचीही हाजीहाजी करणारा मी माणूस नसल्याचं म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना टोला लगावला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती कोणतेही संकट येऊ नये अशी प्रार्थना त्यांनी साईंचरणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. रेल्वेतील 1,500 फुकट्या प्रवाशांना 8.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. रेल्वेच्या सोलापूर विभागानं ही कारवाई केली. दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या 615 प्रवाशांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4,05,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे सकल मराठा समाजाकडून बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. अर्धापूर तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणादरम्यान तहसीलदारांना निवेदन देत हा मोर्चा काढण्यात आला. नागपुरात पूरपरिस्थितीमुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून 5,000 घरांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या संदर्भात तत्काळ मदत देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. दरम्यान मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पंचनामे सुरू आहेत. गणेशोत्सवात वरुड राजानं संपूर्ण राज्याला झोडपून काढलं आणि बुधवारपर्यंत राज्यभरात मुंबई ठाण्यासह विविध जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर जळगाव, कोकण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई तसंच ठाणे या जिल्ह्यांना 27 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. 8ही तालुक्यात थोडा अधिक प्रमाणात पाऊस पडत असून 4 मंडळात 34 मिलीमीटरहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. मात्र नदी तलाव अद्यापही कोरडे असल्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. वर्ध्यासह विविध भागात रात्रभर जोरदार पाऊस झालाय. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली असून काही कार्यक्रमांना सुद्धा पावसाचा फटका बसला. जळगावातल्या पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे पिकांचं नुकसान झालं असून अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये घरांचं नुकसान झालंय. या नुकसानीची आमदार चिमणराव पाटील यांनी पाहणी केली. तसंच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिलेत. मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड, मोरजेरा, धामणगाव इथे पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली. पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे जमीन खरडून गेली असून पिकं देखील वाहून गेली. मालेगावात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय. त्यातून गिरणा नदीमध्ये 1,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होत असून हे पाणी औद्योगिक वसाहतीसाठी सोडण्यात आलंय. दरम्यान नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मागील 24 तासात छत्रपती संभाजीनगर शहरात 41.3 मिलीमीटर पाऊस झाला. 2 दिवसांपासून शहरात संततधार पाऊस झाला असून परतीच्या पावसामुळे पर्जन्य तूट भरून निघेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. तर हर्सुल तलावात सुद्धा पाण्याची आवक वाढल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं पुन्हा एकदा हाहाकार माजवलाय. नांदुरा तालुक्यातील लोणवडी, खडदगाव, पिंपळखुटा, धांडे आणि माळेगाव गोंड या गावात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे लोणवडी गावात शेतीसोबतच पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालंय. नवी मुंबईकरांना यंदा गणपती बाप्पा पावले असून 3 वर्षात प्रथम मोरबे धरण भरलंय. धरणाची पाणी पातळी 88 मीटरच्या वरती गेल्यानंतर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. मोरबे धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे आणि या धरणातून नवी मुंबई शहराला दर दिवशी 450 MLD पाण्याचा पुरवठा होतो. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आणि या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गौरी गणपतीचं विसर्जन करून सगळे चाकरमानी मुंबईकडे परतण्याच्या वाटेवरती आहेत. मात्र परतीच्या प्रवासात त्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागतोय. रत्नागिरीतील दापोलीत परतीच्या वाटेवर असलेल्या मुंबईकरांना बस वेळेवरती न लागल्यानं रात्रभर बस स्थानकात जागून काढण्याची वेळ आली. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या तिखी आणि उमर विहिरे या शिवारात ठेकेदाराचा आणि बांधकाम प्रशासनाचा सावळा कारभार समोर आलाय. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक नसतानाही त्यात लहान पाईपलाईन टाकण्यात आली आणि त्यातून पाणी निघत नसून उलट्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे. चाळीसगाव बाजार समिती ही 3 जिल्ह्यांच्या सीमेवरती असणारी बाजार समिती आहे. कांदा लिलावाचं कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि शासनानं कांद्यावरती 40% निर्यात शुल्क लावल्यानं इतर जिल्ह्यांमधील बाजार समितीमधील कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेत. मात्र चाळीसगाव बाजार समिती शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन तसंच व्यापाऱ्यांनी बाजार समितीतला कांदा लिलावात सुरू ठेवले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वडगाव काशीबेग इथे गणेशोत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. मंगळवारपर्यंत बैलगाडा शर्यतींचा थरार नागरिकांना पाहता येणार आहे आणि या शर्यतीसाठी तब्बल 730 बैलगाडा मालकांनी नोंदणी केली.
धाराशिव जिल्ह्यातील बस आगारांना 126 बसेस आणि 10 इलेक्ट्रिक बसेसची मागणी करून बस आगारांना बसेस मिळालेल्या नाहीयेत। वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करूनही बसेस मिळत नसल्यानं आगार कर्मचारी देखील हतबल झालेत। लवकरात लवकर बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनी केली। नागपूर शहरामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली। जिल्हा प्रशासनासोबत महापालिका प्रशासनाचे कर्मचारी नुकसानीचा आढावा घेत आहेत। नाग नदीच्या पुरामुळे शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालं त्या घरांचे पंचनामे केले जात आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर कर, सर्वांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी त्यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। प्रफुल्ल पटेल यांनी अनेक मंडळाच्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली आणि त्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी निघाले। मावळ तालुक्यात यावर्षी नवनाथ भेगडे यांच्यासह त्यांच्या परिवारानं गणपती बाप्पासाठी चांद्रयान 3चा देखावा साकारला। विक्रम लँडरसमोर बाप्पा उभे राहिल्याचे यात दिसते आणि टाकाऊ वस्तूपासून हा देखावा साकारण्यात आलाय। हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होते। न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातील बाप्पाचं दर्शन आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनी घेतलं। राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सपत्नीक न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी आरती करत मनोभावे प्रार्थना केली। माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनी गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या। यावेळी त्यांनी बाप्पाची आरती करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला। महिलांशी देखील संवाद साधत त्यांनी महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। गोयल यांनी मनोभावे राजाची पूजा केली आणि सर्वांना सुख समृद्धी दे अशी बाप्पाचरणी प्रार्थना केली। वाशिमच्या रिसोड तालुक्यात गणपती बाप्पासाठी आकर्षक देखावा साकारण्यात आला। या ठिकाणी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेते आणि हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त मोठी गर्दी करतायत। कार्ला गावात लेकी मागण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहानं नाणे मावळातील अनेक गावांमध्ये साजरा होतो। गावातील गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेकी मागण्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो। उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची अशा स्पर्धा होतात आणि यामध्ये गावातील लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत यामध्ये सगळेच जण आनंदाने सहभागी होतात। धुळे शहरातील देवपूर परिसरात गणेशोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला आणि यात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। सर्वत्र सुखशांती समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना यावेळी महिलांनी बाप्पाकडे केली। मावळ तालुक्यातील इंदोरी इथल्या महेंद्र वाळुंज यांनी जेजुरी गडाचा देखावा साकारलाय। हा देखावा कागदी पुठ्ठे वापरून तयार करण्यात आलाय। रोषणाईत देखील LED बल्बचा वापर करण्यात आलाय। कळस हा फुटबॉलच्या माध्यमातून बनवण्यात आलाय। संत तुकोबांच्या मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होतोय। कार्तिक टेमघरे या विद्यार्थ्यानं तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवल्याचा देखावा साकारलाय। समाजाला संतांनी दिलेले योगदान दाखवण्याचा सुंदर प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आलाय। गोंदिया शहरातील मंडळानं हिमालय पर्वताचा देखावा साकारलाय। हिमालय पर्वतामध्ये बाप्पाची मूर्ती विराजमान झाली आणि हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत। मावळच्या इंदूर इथे घरगुती गणेशोत्सवात जिवंत देखावा साकारण्यात आला। यात श्रीकृष्णाच्या जीवन लीला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। हा देखावा पर्यावरण पूरक असून ही सजावट करण्यासाठी गायकवाड परिवाराला तब्बल 2 महिने लागले। आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी आज दुपारी 3 वाजता घेणार आहेत। कारण सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते। राहुल नार्वेकरांनी दिल्लीमध्ये कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केलं। तर महायुतीमध्ये 11 घटक पक्ष ताकदीनं लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबद्दल कुणी आक्षेप घेण्याची गरज नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। तर अंबादास दानवेंच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला। अंबादास दानवे हे उच्च शिक्षित असून त्यांनी प्रतिक्रिया देत असताना जबाबदारीनं द्यावी असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला। खडसे यांनी बोलण्याऐवजी स्वतः निवडणूक रिंगणामध्ये उतरावं असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं। मंत्री गिरीश महाजन यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। आदित्य ठाकरेंनी एकदा नागपूरला जाऊन पाहावं आणि नागरिकांना विचारावं की विकास कसा झालाय। 2.5 वर्षात कधी बाहेर पडले नाहीत, फक्त घरात बसून गप्पा मारायचे म्हणून लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले। आदित्य ठाकरेंनी फडणवीसांच्या नागपूर दौऱ्यावरती टीका केली होती।
धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडत असला तरी जिल्ह्यामध्ये साखर कारखाने वाढलेत. हे वाढलेले कारखाने शेतकऱ्यांचे फायद्याचे असल्याचं वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलं. भाजप पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन जिल्हा दूध संघ निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर सर्व नवनियुक्त संचालकांची पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विकास दूध सोसायट्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांसारखा आम्हाला देखील अभ्यास करावा लागतो आणि निवडणुकीची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत नापास झालो की 5 वर्ष थांबावं लागतं असं परखड मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देण्याची संधी असते, मात्र आम्हाला नापास झाल्यास घरीच बसावं लागतं असं पाटलांनी म्हटलं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. जळगाव तालुक्यातील ममुराबाद इथे असंख्य तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी इथल्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जल्लोष करण्यात आला. अजित पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभरात राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे आंदोलन केलं जात आहे. आता अजित पवार यांच्या समर्थनार्थ आरपीआय खरात गट सुद्धा रस्त्यावरती उतरलाय. जळगावात आरपीआय खरात गटाच्या वतीनं पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांचं जामिनावरती सुटल्यानंतर शहरामध्ये आगमन झालं आणि यावेळी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. कदम कोणत्या पक्षात गटात जाणार याची चर्चा शहरामध्ये रंगली आणि मतदारसंघातील नागरिक सांगतील त्या पक्षात जाऊ असं कदम यांनी स्पष्ट केलं. अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली तर आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. नगरमधल्या चौंडी इथे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे. यावेळी सुरेश बनकर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना पाहून त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. सरकारनं लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी बनकर यांच्या मुलीने केली. धनगर समाजानं अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आरक्षण मागितल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अतिबहुल असलेल्या आदिवासी समाजानं याचा कडाडून विरोध केला आणि यासंबंधीचं निवेदन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना दिलं. दरम्यान आरक्षणाची मात्रा कुठेतरी वाढवायला पाहिजे, सर्वांशी चर्चा करून आरक्षणाचा असा एक आराखडा तयार करायला हवा असं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं. राज्यात मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाची मागणी केली जाते. अशातच महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी समाजानं आरक्षणाची मागणी केली असून यासाठी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. कोळी समाजाला जात प्रमाणपत्र द्यावं अन्यथा रस्त्यावरती उतरू असा इशारा कोळी समाजातील बांधवांनी दिलाय. बीडच्या अडस गावामध्ये ग्रामपंचायतीसमोर महिलेनं आमरण उपोषण केलंय. ग्रामपंचायतीतील विकास कामांच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत नागरिकांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा या महिलेनं दिलाय. बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची पावसामुळे चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे नागरिकांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर जळकोट देवणी इथे शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी काही सभासदांनी हॉल बाहेर धरणं आंदोलन केलं. पतसंस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या सभासदांनी केला. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.